ज्याचा रुबाब राजेशाही सुटा बुटात रोजच राही, ज्याचा रुबाब राजेशाही सुटा बुटात रोजच राही। जगात गाजा बाजा, ज्याचा जगात गाजा बाजा, भीमराव एकच राजा, जगात गाजा बाजा। तर आता मी पुण्याला जायला निघालेलो आहोत आणि डेक्कन एक्सप्रेस ही ट्रेन आम्ही पकडली आहे आणि लवकरच आम्ही पुण्याला पोचू आणि तिकडे दाखवू की जे तुम्हाला थंबनेलवरनं कळालंच असेल की मी कुठे चाललो आहे। तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की हा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असणार आहे आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट तुम्ही करता शेअर करा आणि जास्तीत जास्त आपले सबस्क्रायबर वाढवा। तर चला मग डायरेक्ट भेटूया, जरा वेळ न जवळता आपण भेटूया डायरेक्ट पुण्याला। तुम्ही बघू शकत असाल तर आपण पोचलो आहोत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थानी, जे पुणे तळेगाव दाभाडे इकडे आहे। तर मित्रांनो, आता आपण आज आलेलो आहोत पुणे येथील तळेगाव दाभाडे इकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरामध्ये। तर तुम्ही इकडे बघू शकता, तर खूप मोठं असं घर आहे। आता आपण आतमध्ये जाऊन बघूया। तर इकडे खूप असे फोटोग्राफ्स लावलेले आहेत। मला वाटतं ज्यांनी ज्यांनी या घराला भेट दिली, विजिट केलं, त्या सगळ्यांचे फोटोग्राफ्स आहेत इकडे। इकडे अजून आतमध्ये जाऊन बघूया। तर आतमध्ये बघाल तर इकडे सगळे जुने बाबासाहेबांचे फोटोज आहेत। इकडे त्यांचे सगळे सहकारी, सगळ्या फोटोंचे इकडे आधी जतन केलेले आहे, सगळे जेवढे जुने जुने फोटो आहेत। आणि उत्तम अशी मूर्ती, खूप मस्त सजवलंय घर। खरं तर मेन त्याचं आहे की इथं अभ्यासिका झालेली, इकडे मुलं येऊन अभ्यास करतात। आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कपाट आपण बघूया। वा, तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आपलं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य दिव्य असं हे घर पुण्यातलं तळेगाव दाभाडे इकडे, आणि खूपच मोठं असं घर आहे। तुम्हाला पूर्ण तर मित्रांनो, हे पुस्तक आहे लढा बाबासाहेबांच्या बंगल्यांचा कुणी। तर मित्रांनो, मी तुम्हाला व्हिडिओ सुरू होतानाच, कारण की मला थोडी अपडेट होती, तर हे बाबासाहेबांचं तळेगाव येथील घर, जे की तुम्ही इकडे पुण्यामधलं तळेगाव येथील घर। तर इकडे बाबासाहेबांचं जे घर आहे तिकडे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी वापरतात। तरी खूप चांगली गोष्ट आहे की काहीतरी त्या गोष्टीचा वापर होतो आहे। तर मी एक चौरस एक घेऊन दाखवतो।
तरी पूर्ण जागा विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आहे. खूप मस्त इकडचं वातावरण खूप. तर अतिशय प्रशस्त अशी जागा ही ॲक्च्युली. खूप इकडे थंड हवामान आहे. म्हणजे इकडे तुम्ही चारी बाजूला बघत असाल तर झाडच झाड आहे आणि खूप शांतता आहे. तर मुलांना इकडे खूप अभ्यासामध्ये एकाग्रता मन लागेल. आणि बाबासाहेबांच्या घराचा पुरेपूर यांनी वापर केला आहे म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी. तर मित्रांनो, तुम्हाला इकडे यायचं असल्यास तर तुम्ही तळेगाव स्टेशनला उतरून अगदी वॉकेबल डिस्टन्स आहे. पण जर का रिक्षाने आला तर ते 60 किंवा 80 रुपये चार्जेस करतील. बट ते मला असं वाटतं की तुम्ही वॉकेबलच आहे कारण की खूप जवळ आहे. आम्ही ऑटो गेली. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत पुण्यातील तळेगाव येथील तळेगाव दाभाडे बाबासाहेबांच्या बंगल्याच्याकडे. तर मी हा बंगला तुम्हाला चारही बाजूने दाखवला. तर हा बंगला एकूण 41 एकर आहे आणि ह्या बंगल्याची बांधणी 1947 ते 51 साली झाली होती. ते की बाबासाहेब त्यांच्या पत्नी माईसाहेब म्हणजेच सविता आंबेडकर यांच्यासोबत हे निवांत म्हणजे कधी मोकळीक वेळ मिळाली तर ह्या बंगल्यामध्ये येत असेल राहायला. बट कालांतराने हा बंगल्याचा ताबा हा दुसऱ्या व्यक्तीकडे गेला. मग बाबासाहेब इकडे येणं तर त्यांचं बंदच झालं. पण पुढे लढा वगैरे बाबासाहेबांच्या अनुयायांचा लढा चालू राहिल्यामुळे नंतर इकडे बुद्ध धर्मांसाठी हा बंगला चालू करण्यात आला. आणि इकडे प्रत्येक भीम अनुयायी आणि प्रत्येक असं जो बाबासाहेबांना मानणारा तो व्यक्ती येतोच. आणि इकडे येऊन खूप छान वाटलं आणि खूप म्हणजे बाबासाहेबांचं इकडे कपाटसुद्धा आहे आणि खूप या घराबद्दल माहिती मिळाली. तर ह्या स्मारकाला जेवढं मी पुस्तकात वाचलं की राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा प्राप्त झालेला आहे. तर असं नमूद आहे. तर माहिती नाही मला दर्जा प्राप्त झाला असेल तर चांगलंच आहे. बट माझी कळकळीची विनंती आहे माझ्या चॅनलद्वारे की जे बाबासाहेबांना मानणार किंवा अनुयायी आहेत त्यांनी पुण्यातील ह्या घराला नक्कीच भेट द्यावी. कारण की इकडे बाबासाहेबांच्या वस्तू खूप साऱ्या आहेत आणि म्हणजे कपाट आहे आणि त्यातल्या आम्हाला उघडता नाही आलं होतं. पण एक गोष्ट मला खूप आवडली ती की यांनी त्या घराचं एक संग्रहालय केलं आहे. म्हणजे एक काय बोलता की विद्यार्थी तिकडे येऊन अभ्यास करतायत. तर कुठेही कोणतीही गोष्टीचा म्हणजे शोपणा नाही केला आहे. पण विद्यार्थ्यांसाठी केलं की बाबासाहेबांचं ते होतं की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. तर ठीक आहे, शिक्षणासाठी त्यांनी हे घर यूज केलं आहे. तर याचा खूपच चांगला फायदा आहे आणि मला असं वाटतं की नक्कीच इकडे प्रत्येकाने यावं. आणि तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच जास्तीत जास्त कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला तर माहिती मी नेहमी असं काही ना काही नवीन नवीन व्हिडिओ दाखवतच असतो. बाबासाहेबांनी जिकडे जिकडे भेटी दिल्यात किंवा त्यांचं जे ऐतिहासिक स्थळ आहे तिकडे जाऊन भेटी देत असतो. तर असं तुमचं प्रेम कायम टिकून राहू दे. तोपर्यंत भेटू आपण नक्कीच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय भीम. तर मित्रांनो, हे होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं तळेगाव दाभाडेकडलं निवासस्थान जे मी तुम्हाला दाखवलं. आणि आतलं बी आपल्याला खूप आवडलं. मी आतलंही तुम्हाला सगळं दाखवलं. त्यांचं कपाट होतं. तर इकडे खूप छान संग्रहालयसुद्धा गेलं. मुलं इकडे आता अभ्यास गेले येतात. तर खूप छान वाटलं इकडे येऊन. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास नक्कीच जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि असं सबस्क्राईब करत राहा. चला मग.